वेलकम टू अनदर व्हिडिओ अनदर व्लॉग फ्रॉम जयपूर. सकाळचे 8 वाजलेत आणि आजची तारीख आहे 11. तर आम्ही आहोत आता जयपूरला. आता निघणार आहोत. सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. नाश्ता पण आला आहे. तर इकडनं आज ब्रह्मा टेम्पलला जाणार आहोत. परत 2-3 डेस्टिनेशन आहेत. तर तिकडे चाललो. सगळ्यांचा नाश्ता पण आला आहे. दादा नाश्ता काय आहे ते बघूया. तर गाईस गुड मॉर्निंग. काय नाश्ता आला भाई? पराठे. ओके चलो. चटणी नाही दिली काय आज? चटणी दिली, केचप नाही दिला ना. तर आता इकडनं नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. तसं आम्ही वेळेवरती आहोत. 8 बोललेलो ना. आजचा टाईम धरलेला. तर आम्ही 8ला सगळे रेडी झालेलो आहोत. A few moments later. बॅगा वगैरे सर्व लोड केल्यात. आता आम्ही निघणार आहोत. 8:30 वाजून गेल्यात. 5-10 मिनटांनी निघून म्हणजे इथनं आता चेकआउट झाला आहे आपला. आता ऑन द वे परत जर्नी स्टार्ट. मी निघालो आहे ॲज युजल. निघता 8:40 झालेत. तर आता आम्ही गलताजी टेम्पलला चाललो. भाई तिथे काय परेश आमचे नॅव्हिगेटर? मंदिर आहे मस्त की भारी बाई. ओके तिथं जाऊ आपण. ओके. तिथे जास्त पब्लिक कोण जात नाही एक्सप्लोर करायला. आपण जाऊ म्हणजे. ठीक आहे जाऊया. तर इकडनं साधारण 40 मिनटं लागतात पोहोचायला. 17 किलोमीटर आहे आमच्या लोकेशनवरनं. म्हणजे एअरपोर्ट बाजूला. एअरपोर्टच्या इथनं आहे इतका वेळ लागतो. हवामानपासून 10-15 मिनिट लागतील. आणि हवामहल आहे ना तिथनं जवळपास 10-15 मिनटं लागतील. आणि ते जे परेश तू बोललास ना ते व्हॉइस रेकॉर्ड झालं. मग आता काय सांगू. तू जोरात बोल आणि परत बोल ना तू. नाही मी आता तो ठेवी आणि बॅकग्राऊंड व्हॉइस इन्क्रीज करेल आणि मग मी बोलेन की हा रेकॉर्ड झाला. तर आता आम्ही गलताजी टेम्पलला पोचलो आहे. गाडी इथं पार्क करून इकडनं चालत जायला लागेल. तर गाईज आता आम्ही इकडे पोचलो. असं काय व्ह्यू आहे बघा. हा टेम्पल आहे म्हणजे हा तो एंट्री गेट आहे बरोबर. आणि मग इथनंच पाय पडायचा. अच्छा मूर्ती आतमध्ये. मग तिथं जाता नाहीत आपल्याला. इथनंच एंट्री आहे. तर इकडनं असं काय वरनं तिकडनं पण लोक येतात. पण आणि एक खाली हाच आहे. एक तिथं सीता माताचं मंदिर आहे. तिथं पण जाता वेळी. आता इकडनं फोटो वगैरे क्लिक करू आणि मग निघता. आम्ही गलताजी टेम्पलच्या इथनं निघालो. आणि हा इथे सीता माताचं मंदिर आहे ना. तर तुम्ही सीता माताचं मंदिर तर हा आहे. बट तुम्ही आत्ताचा तर अक्षय कुमाराचा तो भूत बंगला पिक्चर आणि तो इथे शूट केला होता. आतमध्ये मंदिराचा परिसर आहे. कारण की इथे 2च स्पॉट होते. एक मंदिर आणि तो गलताजीचा एक मंदिर. तर मंदिर जर बघितलं असेल तुम्ही आतमध्ये जाता नाहीत. पाणी आहे पूर्ण संपूर्ण पुढे. आत्ता आम्ही निघालो इकडनं आणि निघता 10 वाजलेत. तर आता परेश कुठं चाललो आपण? किशनगड डम्पिंग यार्ड. तर आता आम्ही चाललो आहे किशनगड डम्पिंग यार्डला. मस्त टेम्पल होता. तर आता मॅप पण आमचा नेटवर्क नाही तो सांगू नाही शकत इथनं किती वेळ लागेल. 1 तास लागेल. 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तास लागेल इथनं आम्हाला तिथे पोचायला. तर आता जास्त रस्त्याची व्हिडिओ नाही टाकत. डायरेक्टली आपण तिथेच भेटूया. तर थोडेसे कॉफीसाठी थांबलो आहे. थोडं सुस्ती टाईप येते. कॉफी प्यायला थांबलो ना. बघू इथं कॉफी भेटते का. जर भेटली तर घेईन. चहा आपल्याला नाही पटत. बघू. भाई कॉफी है क्या? नाही कॉफी नहीं है, चाय. चाय घ्यायची तू घे. नाही
तुला घे. कॉफी नाही तर काय आहे आपल्याला? नहीं क्या छोटा वाला 2 वाला आता है वो नहीं है क्या? छोटा वाला पैकेट है कॉफी का, यही है, दे दो. कितने का है? हाँ, 2-3 दे दो. कॉफी दे बनवून दे दो. तर कॉफी घेतले. मस्त केक आहे. मस्त आहे ना. थोडेसे झोप उडल आता. आता आम्ही किशनगरला चाललोय. तिथे डम्पिंग यार्ड आहे आणि असं बोललं जातं की एशियातला सगळ्यात मोठा मार्बल मार्केट तो आहे. नहीं थाम पहले विचार पहले. भाई टिकट है क्या? हाँ जी. किधर से मिलेगा? 800 मीटर आगे लेफ्ट साइड में किशनगढ़ मार्बल एसोसिएशन ऑफिस. यहाँ से कितना दूर है? यहाँ से 800 मीटर आगे. 800 मीटर. चलो थैंक यू. स्पीड ब्रेकर से लेफ्ट जाना. ओके थँक्यू सर. 10 minutes later. तर भाई काय काय तिकीट घेतलं किती रुपयाला? फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथे जायचं फक्त त्यांचं QR स्कॅन करायचा हा. आणि इन्स्टा ओपन होईल. त्या पेजला फॉलो करा, तेव्हाच तुम्हाला आम्ही देणार. आणि जर फॉलो नाही केलं तर नाही देणार आम्ही. मग आता तुम्ही फॉलो करून अनफॉलो केला मग आम्ही बोललो तर हा मग ते आता तिथे करणारच समजून जा. सगळं तेच काय आयडिया आहे? तसं पण फ्री ऑफ एंट्री दिली असती हे गोष्ट मग तिथं पण झाली असती. तिथे द्या ना ते इकडे एवढं लांब 1 किलोमीटर 1 किलोमीटर इकडे या आणि परत राजस्थानी खोपडी. ओपन जीप उपलब्ध आहे शपथ. त्याला माहित आहे आपण विचारून गेलोय तर त्यांनी बघितलं पण नाही. ज्या घेतलेच असतं है ना. आता काय बोलू मी याच्यावर? बेप करायला लागेल ना मला. काय बोलायचं भाई? हे बघ काढा बघ समोरच. ये तो शुरुआत है भाई. ये तो शुरुआत है पिक्चर अभी मेरे बाकी है मेरे दोस्त. चलो आता आम्ही आलो किशनगडवरती. तर एंट्री वगैरे झाली सगळी मस्तपैकी. काय पब्लिकला शूटिंग करायचं आहे का कोणाला? नाही. व्हिडिओ काढू शकतो एक जण आणि त्याने टॅग करा सगळ्यांना. जातो उतरतो. हा मस्त आहे, काढून घे. इथे पोहोचलो. असा काय व्ह्यू आहे इथनं. अरे बाबा इथनं कसा जायचा धावत. तुम्ही अशी एरिया काय रीलवरती भरपूर बघितले असेल. तर आलो आम्ही इथं विजिट करायला. इथं असं बोलतात की मार्बल जो कटिंग झालेला तो डंप केलेला आहे इथं. त्याच्यामुळं असं झालंय. तर काय रिॲलिटी आपल्याला इतकं का माहीत नाही. काय हो रे जाम मोठी खोटे आतमध्ये. पाय गेला की गेला. माणूस गेला की गेला. A few moments later. आता मी इकडनं मस्तपैकी फोटो क्लिक केले आणि बस इतकंच होतं इथं बघायला. इथं बाकी असं काय आहे नाही. ऍक्टिव्हिटी ठेवलं बाहेर. ऍक्टिव्हिटीज आणि फूड सेक्शन तुम्हाला बघायचं. हां तिथं तुम्ही करू शकता. पण गरम अफाट आहे आणि व्हाईट वरती तुम्हाला माहिती आहे गरमी किती अशी रिफ्लेक्ट होते अशी. डोळ्यामध्ये चष्मा पाहिजे तिथं 100% चष्मा पाहिजे. ना तर डोळा फुटतील इतकी ब्राईटनेस आहे. तर आता इकडनं निघतो. आता आपण चाललोय कुठे? पुष्करला चाललोय जिथे ब्रह्माचं मंदिर आहे पूर्ण जगात ना. फक्त म्हणजे पूर्ण भारतात. जगातच आहे पण आता 1-2 म्हणजे बाहेर देशात पण एक म्हणजे आता झालेत 5-6 मंदिर काहीतरी ना बांधतात. म्हणजे पण हा सगळ्यात जुना आहे ना. हा एकमेव होता. एकमेव होता. आता बांधतात ना सगळीकडे. तर मॅगडी दिसला रस्त्याला. 2 वाजायला आले. तो विचार केला मॅगडीमध्ये आता नाश्ता करूया. तर आता आम्ही थोडासा एक बर्गर मॅक्स स्पायसी घेतलाय. फ्राईज घेतलाय. A few moments later. गाईस
आम्ही पुष्करला पोचलो आहे. इथे ब्रह्माजीचं मंदिर आहे एकुलता एक. आता बरेच झालेत बट इथे स्टार्टिंगचा पहिला ब्रह्माचा मंदिर इथेच होता. तर इथे आलो. ही दोघं गेले पुढं. आता ही दोघं अजून निघत नाही. चला काय बोलतो बस कुछ कदम दूर. हे त्या बंदुकीच्या गोळी मारायला ती उलटीच आपल्या अंगावर आली ती माहिती का? से आए हम लोग. नको नको मॅगी खाऊन आलो ना आता. पोट भरला पण ना. माझं पोट जाम जाम झालं रे जाम. काहीतरी बघायला जाऊ. सरोवर आहे ब्रह्मा सरोवर. ब्रह्म सरोवर आहे. आता आपण इथं हातपाय धुवू आणि मग दर्शनाला जाऊ ब्रह्मा टेम्पल मध्ये. असं म्हणजे डायरेक्ट गेलं तर नाही ना. नाही इथे लोकांची ही मान्यता आहे पहिले हातपाय धुवून जायचं नंतर मंदिरात जायचं. मग आपण पण तसंच केलं आता. आमचं दर्शन वगैरे करून झालंय आणि आता निघतोय. आता जाणार कुठं आपण? सुमेरपूर जवाई. सुमेरपूर जेवायला. जवाईला इथनं 5 तास लागतात का? 5-5.5 तास. 5.5 तास लागतील. आता 5 वाजलेत म्हणजे 10:30. नॉनस्टॉप गेलो तर 10:30. बघूया किती वाजता पोहोचतो इथं. तर आम्ही जेवायला थांबलो इथे बावर्ची रेस्टॉरंटला कॅफे. तर वाजल्यात 9:30 आणि आम्ही पोचलो आहे. बस आता इथनं जेवून रूमवरती जायचं. आता चला बाई लोक. भूक पण लागले. कसं आहे बघू इथला रेस्टॉरंटचा टेस्ट. रेस्टॉरंटला पोचला. आम्ही ऑर्डर वगैरे दिली. तर नूडल्सची ऑर्डर दिली. ती नूडल्स आलेली आहे. आमची ऑर्डर आलेली आहे. आता भूक लागली. आता बस सुरुवात करू. भेटू. A few moments later. सो तर काहीच आम्ही पोचता 10:40 झाले आणि आता रूमवरती जाऊन टायर्ड झालो आहेत. बस आजचा लॉग इथेच एंड करू. तर उद्या आमची सफारी आहे. तर उद्या आम्हाला सकाळी पहाटे 3ला उठायचं आहे कारण की 5 वाजता ती सफारी चालू होते. इकडनं ती तिकडे जायला म्हणजे त्या लोकेशनपर्यंत जायला आमच्या रूमवरनं 1 तास लागतो. तर 1 तास 40 मिनटं असं लागतात साधारण. तर सकाळी लवकर उठायचं आहे. आता आम्ही फ्रेशनअप होऊन झोपू. 3ला उठू आणि मग सफारीला जाऊ. तर उद्याच्या व्लॉगमध्ये जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आमचं यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला आज काय काय आवडलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा यूट्यूब चॅनल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.